नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, आपण बघणार आहोत की एमएसटी सीईटी 2026 चा जो अटेम्प्ट 1 झाला तुमचा, ठीक आहे, त्याचं आन्सर शीट केव्हा येणार आहे आणि तुमचं स्कोर कार्ड केव्हा येणार आहे किंवा रिझल्ट केव्हा येणार आहे याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. बाळांनो, महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. पूर्ण रिझल्ट वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नेऊन जा तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, असेच व्हिडिओ टाकत असेल. मी तुम्हाला कॅप राऊंडची पूर्ण काउन्सिलिंग मी तुमची करून देईल. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, जेणेकरून सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल. आणि अटेम्प्ट 1 चे जेवढे पण पेपर झाले बाळांनो, सगळेच्या सगळे व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेत. मी परत अपलोड करणार आहे, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. ठीक आहे, चला पहिली गोष्ट, एक अपडेट आलेली आहे बाळांनो काल रात्री. ती अपडेट पहिली तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, अजून सुद्धा एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांनी जर अटेम्प्ट 2 साठी अप्लाय केलं नसेल तर अजून सुद्धा करू शकतात. 23 तारखेला म्हणजे आज तुम्ही अटेम्प्ट 2 साठी अप्लाय करू शकतात. जसं व्हिडिओ बघतायत लगेच वेबसाईट वरती जा आणि अप्लाय करून द्या बाळांनो. तुमच्यासाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, सीईटी सेलने काल रात्रीच नोटीस जाहीर केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट 2 साठी अप्लाय केलं नसेल लगेच अप्लाय करा. मी सांगतोय मॅन्डेटरी अप्लाय करा है ना. एक विद्यार्थी असा नको हवा आहे की जो नंतर म्हणेल की सर मी अप्लाय नाही केलं. एक बेस्ट अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, हे परत ही गोष्ट होणार नाही तुमच्यासाठी. ठीक आहे, यानंतर ऍडमिट कार्ड रिलीज होऊन जाणार आहेत. चला आता आपण बघूया या आन्सर की बाबत. बाळांनो, आन्सर की बाबत मी तुम्हाला आधी पण एक व्हिडिओमध्ये बोललो होतो. ठीक आहे, परत मी फास्ट कव्हर करतो त्या गोष्टीला आणि रिझल्ट वरती जातोय. ठीक आहे, आन्सर की बाळांनो, आन्सर की तुमची 2 फॉर्मॅटमध्ये येणार आहे. पहिली आन्सर की येते प्रोव्हिजनल आन्सर की रिस्पॉन्स शीट आणि दुसरी आन्सर की येते तुमची फायनल रिस्पॉन्स शीट. बाळांनो, प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये तुम्हाला तुमचा कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिलेला असतो. तुम्ही जे प्रश्न मार्क केलेले आहेत ते तुम्हाला दिसतात आणि राईट उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं, या दोघी गोष्टी दिसतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं राहिलं की माझं हे उत्तर बरोबर होतं तरी इथं चुकीचं दिलेलं आहे किंवा सीईटी सेलचं उत्तर चुकलेलं आहे, ऑब्जेक्शन घ्या. तुम्ही ऑब्जेक्शन तिथं घेऊ शकतात आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर करेक्शन होऊन जी रिस्पॉन्स शीट येते त्याला म्हणतो आपण फायनल आन्सर की. गोष्ट समजते? ठीक आहे, आता रिस्पॉन्स शीट तुमची कशी दिसणार आहे, अशा पद्धतीची रिस्पॉन्स शीट तुम्हाला दिसते बाळांनो. इथं तुमचा क्वेश्चन दिसतो. ठीक आहे, इथं क्वेश्चन आयडी दिसतो. इथं तुमच्या ऑप्शनचे आयडीज असतात बाळांनो. इथं बघा ऑप्शन आयडीज असतात, ऑप्शन आयडीज असतात आणि पुढे याच्या पुढे ऑप्शन्स असतात. आता तुम्ही जो ऑप्शन मार्क केला असेल, ठीक आहे, इथं तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून भेटतो तो ऑप्शन. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 3451213 34512 म्हणजे तुम्ही सी मार्क केलं होतं बरोबर, पण त्याचं उत्तर काय आहे 34512 म्हणजे त्याचं उत्तर पण सीच आहे ना. म्हणजे तिथं काय झालं, सी मॅच झालं, तुमचं हा उत्तर राईट आहे बाळांनो. गोष्ट समजते? म्हणजे तुमचा रिस्पॉन्स आणि ओरिजिनल रिस्पॉन्स म्हणजे करेक्ट रिस्पॉन्स या 2 गोष्टी दिलेल्या असतात. त्या दोघी जर मॅच झाला म्हणजे तुमचं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, म्हणून इथे तुम्ही +2 द्या. जर फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, मॅथ्सला +1 द्या. फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रश्न असेल तर, मॅथ्सचा असेल तर +2 द्या, है ना. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकतात प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये. आता जर तुम्हाला इश्यू आहे की नाही हे चुकीचं आन्सर, करेक्ट ऑप्शन चुकीचं आहे सीईटी सेलचं, इथं रेज बटनवरती क्लिक करा, तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करता येईल. जे ऑब्जेक्शन जर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला फायनल आन्सर की मध्ये करेक्ट होऊन येईल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आन्सर कीचं. आता आन्सर की येणार केव्हा आहे ना, जेव्हा एक्झाम होते त्याच्या 15 दिवसानंतर आन्सर की येऊन लागते बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्ही न्यूज आर्टिकल मध्ये पण बघू शकता 5 मेला तुमची आन्सर की एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, जर बोर्डाचा रिझल्ट 5 मेला लागला तर तुमची आन्सर की 6 मेला येऊ शकते, कारण 2 मोठे इव्हेंट्स एकाच दिवशी कधीच नाही होत. ठीक आहे, तर 5 मेला तुमची आन्सर की एक्सपेक्टेड आहे बाळांनो. गोष्ट समजते? आता वळूया आपण रिझल्ट वरती, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, इथं तुम्ही काही फीडबॅक बघू शकतात बाळांनो विद्यार्थ्यांचे. हे अटेम्प्ट 1च्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहेत. 90% प्रश्न बाळांनो सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आलेले आहेत अटेम्प्ट 1 मध्ये विदाउट व्हॅल्यू चेंज. तुम्ही स्वतः व्हेरीफाय करू शकतात क्वेश्चन्सला. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच 90% प्रश्न सेम टू सेम आलेले आहेत. इथं तुम्ही स्वतः बघू शकता विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स. केमिस्ट्री का सारा 9 पेपर मॉक टेस्ट और क्रैश कोर्स में से था 100%. ठीक है, फिजिक्स और मैथ्स में भी काफी क्वेश्चन सेम थे. इथं तुम्ही फीडबॅक वाचू शकतात. मॅक्झिमम प्रश्न सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधले होते. इथं तुम्ही फीडबॅक वाचू शकतात. एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट. इथं तुम्ही पॅरेंटचे फीडबॅक वाचू शकतात. सेम टू सेम क्वेश्चन आलेले होते बाळांनो. हे सांगण्याचं तात्पर्य हेच की अटेम्प्ट 2 ला सुद्धा सेम टू सेम प्रश्न येतील, है ना. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा, कारण सीईटी जिथून प्रश्न विचारते, तुमचे PYQ झाले, तुमचे अदर सीईटीचे क्वेश्चन झाले, जसं कर्नाटका सीईटी, WBJ झालं, तुमचं CUET झालं किंवा JEE मेनचे इझी क्वेश्चन, नीटचे इझी क्वेश्चन, बोर्डाचे MCQ, सगळे क्वेश्चन्स आपण टाकलेले आहेत. म्हणून मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतात बाळांनो. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचा रिझल्ट चेक करू शकता बाळांनो. सगळ्यात जास्त विद्यार्थी CUET, वाजन, PICT, VIT, केसमाटी, सांगताडवाली, SPIT अशा टॉप कॉलेजेसमध्ये गेलेत. तुम्ही पण जाणार. मग लास्ट इयरचं जर रेकॉर्ड सांगायचं झालं बाळांनो, 150 प्रश्न तुमचे येतात. 150 पैकी 92 प्रश्न विदाउट व्हॅल्यू चेंज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधले आले होते बाळांनो. 58 प्रश्न सिमिलर होते, थोडेफार व्हॅल्यू चेंज होत्या.
आणि यावर्षी सुद्धा सेम झालं बाळांनो. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, ही संधी पुन्हा नाही येणार. ठीक आहे, चला आता आपण वळूया आन्सर की रिझल्ट बाबत, है ना. रिझल्ट आता यावर्षी काय झालंय बाळांनो, तुमचे 2 रिझल्ट येणार आहेत. पहिली गोष्ट तर अटेम्प्ट 1चा वेगळा रिझल्ट, अटेम्प्ट 2चा वेगळा रिझल्ट, पण रिझल्ट एका स्कोर कार्ड मध्ये येणार आहे बाळांनो. इथं तुमचा फोटो असेल, ठीक आहे, तिथं खाली काय मेन्शन असेल बाळांनो, अटेम्प्ट 1चा रिझल्ट, अटेम्प्ट 2चा रिझल्ट, असे 2 रिझल्ट मेन्शन असतील आणि इथं एक फायनल रिझल्ट म्हणून मेन्शन असेल. फायनल रिझल्ट मध्ये हा समजा ए रिझल्ट आहे, हा बी रिझल्ट आहे. या ए आणि बी मध्ये जो बेस्ट असेल तो इथं तुम्हाला मार्क होऊन येणार आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणजे अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2चा एक कंबाईंड रिझल्ट तुमचा येणार आहे. एकच स्कोर कार्ड मध्ये तुमचा 2 रिझल्ट असणार आहेत बाळांनो. अटेम्प्ट 1चा पण रिझल्ट, अटेम्प्ट 2चा पण रिझल्ट, दोघांमध्ये जो बेस्ट स्कोर असेल तो परत खाली लिहिलेला असेल की दिस स्कोर विल बी कन्सिडर फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. गोष्ट समजते. ठीक आहे, आता रिझल्ट कसा दिसणार आहे त्याच्यावरती पण आपण एक नजर टाकून घेऊया बाळांनो. रिझल्ट तुमचा अशा पद्धतीने दिसणार आहे बाळांनो. इथं तुमचा ग्रुप मेन्शन असेल, ठीक आहे, पीसीएम पीसीबी, ठीक आहे. त्यानंतर तुमचं इथं रोल नंबर, ऍप्लिकेशन आयडी वगैरे सगळं, ठीक आहे, कॅटेगरी वगैरे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कॅटेगरी व्यवस्थित चेक करा. ठीक आहे, तुमची जी कॅटेगरी असते तीच कॅटेगरीचं पाहिजे बाळांनो. ठीक आहे, कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला चेक करायचे. ठीक आहे, त्यानंतर तुमचे इथं इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटाईल असतील बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आता यावर्षी काय असेल, इथं एक कॉलम असेल बाळांनो, हा अटेम्प्ट 1चे आणि इथं अटेम्प्ट 2चे, अशा पद्धतीचे तुमचे पर्सेंटाईल असतील. आणि इथं एक कॉलम असेल फायनल. या दोघांमधून जे पण बेस्ट असेल तो इथं फायनल मध्ये असेल बाळांनो. ठीक आहे, अशा पद्धतीचे इथं तुम्हाला फायनल पर्सेंटाईल इथं करून येतील. ठीक आहे, इथं तुमचा QR कोड असेल ज्याच्यामध्ये तुम्ही स्कॅन करून सुद्धा तुमचा रिझल्ट व्हेरीफाय करू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीचे तुमचे फायनल ऍडमिट कार्ड वगैरे दिसणार आहे बाळांनो. ठीक आहे, एक छोटासा लुक तुम्हाला दाखवायचा होता. ठीक आहे, चला आता स्कोर कार्ड, ऍडमिट कार्ड नाही. आता तुमचं एक्सपेक्टेड डेट काय असणार आहे बाळांनो, 15 जूनला तुमची एक्सपेक्टेड डेट आहे बाळांनो निकाल येण्याची. ठीक आहे, अटेम्प्ट 1 प्लस अटेम्प्ट 2चा निकाल तुमचा केव्हा येणार आहे, तुमचा येणार आहे बाळांनो 15 जूनला. समजली गोष्ट. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आन्सर की बाबत आणि निकालाबाबत छोटीशी कल्पना द्यायची होती जेणेकरून तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील. आता अटेम्प्ट 2 तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी बाळांनो. लवकरात लवकर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा. मॅक्झिमम 90% क्वेश्चन तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही माझ्यावर विश्वास नका करू, तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा. स्वतः व्हेरीफाय केला तेव्हा तुम्हाला पटलं तेव्हा एनरोल करा. ठीक आहे, चला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.